नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाण्यातील येऊरच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या डोंगरामध्ये अडकलेल्या ऋषी घोसाळकर यांच्यासह 10 मुलांची सुखरूप सुटका करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं सोमवारी दिली आहे. ही मुले ट्रेकिंगसाठी डोंगरात गेली होती. त्यांना मधमाशा चावल्या, त्यामुळे भीतीमुळे तिथेच अडकल्याची माहिती या मुलांनी सुटका झाल्यानंतर पोलिसांना दिली आहे. सोमवारी दुपारी 12:30च्या सुमारास येऊरच्या जंगलात गेलेली 18 वर्ष वयोगटातील मुले अडकल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक, अग्निशमन दलासह TDRF जवानांच्या मदतीनं या मुलांची सुटका करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानंतर दुपारी 1:30च्या सुमारास ऋषी यांच्यासह समर्थ मयेकर, प्रणव परब, वरद बासा, सोहम देशमुख, कुणाल पानमन तसेच तन्मय नाईक, रोहन गरुड, आलोक यादव आणि आर्य यादव या 10 मुलांची डोंगरामधून सुखरूप सुटका करण्यात आली. या मुलांना त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात दिलाय. तसेच मधमाशा चावून गंभीर दुखापत झालेल्या समर्थ, वरद आणि सोहम या तिघांना एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे. उद्यापासून नवीन वर्षाला प्रारंभ होणार आहे. नवीन वर्षात 2 सूर्यग्रहणे आणि 2 चंद्रग्रहणे अशी 4 ग्रहणे होणार असली तरी 7 सप्टेंबरचं खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. तर 5 नोव्हेंबर आणि 4 डिसेंबर या दिवशी 2 सुपरमून दिसणार आहेत. सुपरमूनच्या वेळी चंद्र 14% मोठा आणि 30% जास्त प्रकाशित दिसणार असल्याची माहिती पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दाखरू सोमन यांनी दिले. येत्या बुधवारपासून नूतन वर्ष 2025चा प्रारंभ होणार असून 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती साजरी होणार असल्याचं सोमन यांनी सांगितलंय. यावर्षी 31 डिसेंबरला लीप सेकंद धरला जाणार नसल्यानं नूतन वर्ष सन 2025चा प्रारंभ ठीक रात्री 12 वाजता होणार असल्याचंही दाखरू सोमन यांनी सांगितलंय. तसेच नवीन वर्षी 25 सुट्ट्या जाहीर झाल्या असून यातील 4 सुट्ट्या रविवारी आल्या आहेत. स्वातंत्र्य दिन, पारसी न्यू इयर एकाच दिवशी आलाय. तसेच दसरा आणि महात्मा गांधी जयंती एकाच दिवशी आल्यानं चाकरमान्यांच्या एकूण 6 सुट्ट्या बुडणार आहेत. नूतन वर्षी 12 ऑगस्ट रोजी एकच अंगारकी संकष्टी चतुर्थी येणार आहे. 24 जुलै, 21 ऑगस्ट आणि 18 सप्टेंबर असे 3 गुरुपुष्यामृत योग असणार आहे. तसेच त्यांनी अधिकची ही माहिती दिलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता इसवी सन 2025 सुरू होणार आहे. यावर्षी लीप सेकंद नाही. आपल्याला माहिती आहे पृथ्वीचा वेग मंदावतोय टायडल फोर्सेसमुळे, समुद्राला भरती ओटी येते त्याच्यामुळे. म्हणून एक जागतिक संघटना ॲटॉमिक क्लॉक 1 सेकंद बंद करतात आणि लीप सेकंड ऍडजस्ट केला जातो. तसा यावर्षी नाहीये. त्यामुळे रात्री 12 वाजता नवीन वर्ष 2025चा सुरुवात होणार आहे. म्हणजे 21व्या शतकातील 25शी ही सुरू होणार आहे असं म्हटलं तरी चालेल. या वर्षामध्ये, नवीन वर्षामध्ये काय घटना घडणार आहेत हा प्रश्न मनात येणं साहजिक आहे. पहिली गोष्ट, नवीन वर्षाची दिनदर्शिका कॅलेंडर घरात आलं की आपण लाल रंगाचे दिवस बघतो. सुट्ट्या कधी आहेत तर दरवर्षी 24 सुट्ट्या असतात. पण यावर्षी महाराष्ट्र सरकारने एक सुट्टी वाढवली आहे, ती म्हणजे भाऊबीजेची सुट्टी. म्हणजे आपल्याला माहिती आहे लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा 2च सुट्ट्या असतात, परंतु यावर्षी 3री सुट्टी भाऊबीजेची दिलेली आहे. त्यामुळे 25 सुट्ट्या आहेत. पण मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 4 सुट्ट्या म्हणजे प्रजासत्ताक दिन, गुढीपाडवा, रामनवमी आणि मोहरम या सुट्ट्या रविवारी आलेल्या आहेत. त्यामुळे 4 सुट्ट्या बुडणार आहेत. आणखी स्वातंत्र्य दिन आणि पारसी न्यू इयर हे 15 ऑगस्टला आलेलं आहे एकाच दिवशी. तसंच महात्मा गांधी जयंती आणि दसरा, विजयादशमी हे 2 ऑक्टोबरला आले. त्यामुळे 2 सुट्ट्या त्या बुडल्या आहेत. तेव्हा एकंदर 24पैकी 6 सुट्ट्या बुडलेल्या आहेत, पण 25 सुट्ट्या दिलेल्या आहेत. तेव्हा सुट्ट्यांची चंगळ नाहीये. फक्त काही सुट्ट्या शनिवार रविवारला जो जोडून आहेत, सोमवारी आलेल्या आहेत किंवा शनिवारी आलेल्या आहेत, शुक्रवारी. त्यामुळे बाहेरगावी जाण्याचं
आपण ठरवू शकता त्याप्रमाणे, तेव्हा सुट्यांची चंगळ नाही, काम करावं लागणार आहे. आणि या 2025 मध्ये लीप वर्ष नाहीये, त्यामुळे फेब्रुवारीला 28च दिवस आहेत. 2024 मध्ये आपल्याला एक दिवस जास्त मिळाला होता काम करायला, पण तसा दिवस मिळणार नाही. या वर्षामध्ये 365 दिवस आहेत. आता आकाशात काय घडणार आहे, म्हणजे ग्रहण आपल्याला माहिती आहे, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण, 4 ग्रहण एकूण होणार आहेत. त्यापैकी 2 सूर्यग्रहण आहेत आणि 2 चंद्रग्रहण आहेत. पहिलं ग्रहण होणार आहे 14 मार्चला खग्रास चंद्रग्रहण, ते भारतातून दिसणार नाही. दुसरं सूर्यग्रहण होणार आहे खंडग्रास सूर्यग्रहण, ते 29 मार्चला आहे, ते सुद्धा भारतातून दिसणार नाहीये. 7 सप्टेंबरला खग्रास चंद्रग्रहण आहे, ते मात्र भारतातून दिसणार आहे. भाद्रपद पौर्णिमेला 7 सप्टेंबरचं खग्रास चंद्रग्रहण संपूर्ण रात्री त्या भारतातून दिसणार आहे. सूर्यग्रहण आहे ते सुद्धा भारतातून दिसणार नाही. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही 4 ग्रहण असली तरी एकच खग्रास चंद्रग्रहण 7 सप्टेंबरचं ते भारतातून दिसणार आहे. तेव्हा ती गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. आता आपल्याला माहिती आहे ग्रह दर्शन, गुरु आणि शुक्र हे तेजस्वी ग्रह दिसतात, तर हे ग्रह सूर्य तेजात जेव्हा लुप्त होतात त्यावेळी दिसत नाही. 19 मार्च आणि 19 मार्च ते 22 मार्च शुक्र ग्रह सूर्य तेजात लुप्त होणारे दिसणार नाही. तसाच तो वर्षाच्या अखेरीला 14 डिसेंबर पासून पुढच्या वर्षीच्या 30 जानेवारीपर्यंत दिसणार नाहीये. गुरुग्रह 13 जून ते 6 जुलै पर्यंत सूर्य तेजात लुप्त झाल्यामुळे दिसणार नाही. बाकी वर्षभर हे ग्रह दिसणार आहे. आता विवाह इच्छुकांसाठी आनंदाची बातमी की पुढच्या वर्षामध्ये म्हणजे 2025 मध्ये भरपूर विवाह मुहूर्त आहेत. महिनावार सांगायचं तर जानेवारीमध्ये 5 मुहूर्त आहेत, फेब्रुवारीत 11 आहेत, मार्चमध्ये 8 विवाह मुहूर्त आहेत, एप्रिलमध्ये 8 आहेत, मे महिन्यात जास्तीत जास्त 14 मुहूर्त आहेत, जूनमध्ये 5 आहेत, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर विवाह मुहूर्त नाही आहेत, नोव्हेंबरमध्ये 5 आणि डिसेंबरमध्ये 2 विवाह मुहूर्त आहेत. वर्षभरामध्ये एकूण 58 विवाह मुहूर्त आहेत. तेव्हा विवाहिच्छुक खुश आहेत. तसंच कॉन्ट्रॅक्टर किंवा हॉलवाले, वाद्य वाजवणारे यांना सुद्धा एक शुभ बातमी, आनंदाची बातमी म्हणजे विवाह मुहूर्त भरपूर आहेत. आकाशामध्ये सुपरमून दिसणार आहेत. आपल्याला माहिती असेल की पौर्णिमेच्या दिवशी चंद्र ज्यावेळी जवळ असतो त्यावेळी 14% तो मोठा दिसतो आणि 30% जास्त प्रकाशित दिसतो. असे सुपरमून 2025 मध्ये 2 वेळा दिसणार आहेत. 5 नोव्हेंबर बुधवार या दिवशी दिसणार आहे आणि 4 डिसेंबर गुरुवार या दिवशी सुपरमून दिसणार आहे. चंद्र 14% मोठा आणि 30% जास्त तेजस्वी 2 दिवस वर्षातून आपल्याला दिसणार आहे. उल्का वर्षाव हे दर महिन्याला होत असतात, त्याप्रमाणे दिसणार आहेत. आता गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी म्हणजे अंगारकी चतुर्थी पुढच्या वर्षी 2025 मध्ये एक अंगारकी चतुर्थी आहे. 12 ऑगस्ट 2025 ला मंगळवारी अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे. तसंच सोने खरेदी करायला गुरुपुष्यामृत योग असतो. तर गुरुपुष्यामृत योग या 2025 मध्ये 3 वेळा येत आहेत. 24 जुलै, 21 ऑगस्ट आणि 18 सप्टेंबर असे 3 वेळा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी.
अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। मुंबई महानगरपालिकेच्या कोट्यातून ठाणे महापालिकेला अतिरिक्त 50 MLD पाणी मिळावे यासाठी आमदार संजय केळकर यांनी दोन्ही महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची मुंबई संयुक्त बैठक घेतली। यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अधिकाऱ्यांना तांत्रिक अडचणी दूर करून कार्यवाहीचे निर्देश दिलेत। ठाण्याला विशेषतः घोडबंदर परिसर, बाळकुंभ, कोळशेत, ढोकाळी या आदी भागात पाणी टंचाई भेडसावते। अशा आणखी नवनवीन गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत, त्यामुळे भविष्यात पाण्याचा तुटवडा आणखी मोठ्या प्रमाणात भासणार आहे। त्या दृष्टीने आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात अनेक वेळा वाचा फोडली असून ठाणे महापालिकेसह मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला आहे। केळकर यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांची भेट घेऊन चर्चा केली आहे। तसेच पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचीही भेट घेतली आहे। त्यानंतर मुंबई महापालिकेचे उपजल अभियंता पराग शेठ, कार्यकारी अभियंता जयंत खराडे, प्रकाश खराडे, ठाणे महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार कुलकर्णी यांची संयुक्त बैठक घेऊन चर्चा केली आहे। ठाणे शहराला मुंबईकडून मिळणाऱ्या नियोजित 50 MLD पाण्यापैकी 25 MLD पाणी आधी तातडीने मिळावं याबाबत केळकर यांनी आग्रह धरलाय। अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी ठाणे महापालिकेला अतिरिक्त पाणी देता येईल असं सांगितलंय। याबाबत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत। याबाबत आमदार संजय केळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अतिरिक्त पाण्याबाबत मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी याआधी ठाणे महापालिकेचा आयुक्त म्हणून काम पाहिलं असल्यानं त्यांना ठाणे शहराच्या पाणी पुरवठ्याची माहिती आहे। त्यांनी ठाण्याला अतिरिक्त पाणी देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं केळकर यांनी सांगितलंय। यावेळी ठाणे महापालिकेला कशा पद्धतीनं अतिरिक्त पाणी पुरवठा करायचा यावर चर्चा झाली आहे। मुंबई महापालिकेचे वरळी येथे पाणी पुरवठा विभागाचं नियोजन केंद्र असून तेथील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे। त्यामुळे सध्या ठाण्याला तातडीनं 25 MLD पाणी निश्चित मिळेल असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला आहे। ठाणे शहराची विशेष करून घोडबंदर भागातल्या आणि कोळशेत, ढोकाळी, बाळकुंभ या सगळ्याच भागातल्या लोकांची पाण्याची तहान भागण्यासाठी सातत्याने मी प्रयत्न करतोय। पाणी पुरवठा खातं त्या दिवशी मी म्हणजे 4 दिवसापूर्वी मुंबई महापालिकेकडनं 50 MLD पाणी मिळावं म्हणून जे ठाणे महापालिकेने त्यांना पत्र दिलं आयुक्तांनी, मी देखील त्यांना पत्र दिलंय। तर त्या पार्श्वभूमीवर मी गंगरानी साहेब जे आयुक्त आहेत मुंबई महापालिकेचे त्यांचीही भेट घेतली। पाणी पुरवठ्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते बांगर साहेब, ते आता ठाण्यालाही आयुक्त होते, त्यांचीही भेट घेतली आणि त्यांनी अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद दिला की पाणी देता येईल आम्हाला, पण टेक्निकल ज्या काही अडचणी आहेत तर त्याच्यासंबंधी त्यांनी ताबडतोब फोन देखील केले त्यांच्या अधिकाऱ्यांना। आणि त्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेचे पाणीपुरवठ्याचे अधिकारी आणि BMCचे अधिकारी यांची एकत्रित आज आम्ही चर्चा केली। आज इथेच पाणीपुरवठा जे केंद्र आहे BMCचं त्या ठिकाणी आमची बैठक झाली आणि त्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने द्यायचं याचेही निश्चित झालेलं आहे। आता वरळीला जे त्यांचे प्लॅनिंग डिपार्टमेंटची अधिकारी बसतात त्यांच्याबरोबर एक मीटिंग होऊन सुरुवातीला 50 MLD पैकी 25 MLD तातडीने मिळण्याच्या दृष्टीने जो पाठपुरावा करतो आहोत आम्ही, तर त्याला निश्चितपणे आम्हाला यश मिळेल असं वाटतं आहे। कारण की स्वतःचा स्रोत नाही आहे ठाणे महापालिकेचा, त्यामुळे निरनिराळ्या ठिकाणाहून पाणी घ्यायला लागतं। पुढच्या दृष्टीने देखील जो ॲक्शन प्लॅन बनवलेला आहे तो पुढच्या या 6 महिन्यामध्ये अंमलात आणण्यासाठी मी स्वतः शासनाकडे आणि PMCकडे पाठपुरावा करणार आहे। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच राजकीय, सांस्कृतिक,
क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी। विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।